नमस्कार. आज आपण अतिशय साधी आणि सोपी आणि झटपट होणारी अशी मूग डाळीची एक रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण अगदी छोटी वाटी एक मूग डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर दुधी भोपळा, टमाटा, कांदा, हिरवी मिरची आणि लसूण अद्रकची पेस्ट आणि त्याचसोबत किसलेलं खोबरंसुद्धा त्यामध्ये घालून घेऊ आणि ते डायरेक्ट आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की आपला कुकर हा थंड झालेला आहे आणि आपण ते डाळीचं भांडं काढून घेतलेलं आहे. अतिशय छान पद्धतीने ती डाळ आपली शिजलेली आहे. तर आपण ती स्मॅशरनेच त्याला सगळं स्मॅश करणार आहोत. म्हणजे दुधी भोपळासुद्धा छान शिजलेला आहे, टोमॅटो, कांदा सगळंच छान शिजलेलं आहे. तर आपण हे स्मॅश करून घेऊया आणि थोडं एक वाटी मी थोडं बाजूला काढून घेतलेलं आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थ हा वेगळा शिजवण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. तर हे सगळं शिजवून घेतल्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये भरपूर असं तेल ओतून घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर आपण फोडणी करणार आहोत. त्यासाठी आपण मोहरी टाकलेली आहे, त्यानंतर जिरं, कढीपत्ता आणि हिंग टाकून घेतलेला आहे आणि त्याचसोबत आपण हळद, तिखट, धनेपूड आणि कांदा लसूण मसाला हे सगळं साहित्य आपण त्यामध्ये टाकून परतून घेणार आहोत. आणि हे कोरडे मसाले जे आहेत तर हे जळू नये म्हणून आपण पाणी घातलेलं आहे आणि त्याला छान असं शिजू दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती त्यातली मी एक वाटी डाळ बाजूला काढून घेतलेली आहे. कारण लहान मुलं वगैरे असले तर त्यांना थोडी फिक्की भाजी आपल्याला करून देता येते, किंवा जर ती शिल्लक राहिली तर आपल्याला पराठे वगैरे करण्यासाठी सुद्धा ती उपयोगी येते. शिजल्यानंतर मला ती भरपूर वाटल्यामुळे ती एक वाटी मी बाजूला काढून ठेवलेली आहे. आणि आता हे सगळे जिन्नस एकत्र करून आपल्याला त्यामध्ये आवश्यक तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण कोमट पाणी घालणार आहोत. आणि खूप आपल्याला ही भाजी पातळ करायची नाही आहे, तर थोडी दाटसर अशीच ती ठेवायची आहे. आणि जर ती भाजी तशी राहिली, थंड झाली तर ती पुन्हा घट्ट होते. त्यावेळेला पुन्हा थोडं पाणी टाकून आपल्याला ती गरम करायची आहे. आणि यामध्ये आवश्यक तेवढं आपण आता या ठिकाणी मीठ घालून घेणार आहोत. त्याचसोबत आमचूर पावडर आणि गूळसुद्धा मी घालून घेतलेला आहे. त्यानंतर कसुरी मेथी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि थोडी डाळ गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडा गरम मसाला आणि शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर मुगाची डाळ ही तर पौष्टिक आहेच, वेट साठी सुद्धा ती फार उपयोगी आहे. आणि त्याचसोबत आपण त्यात दुधी भोपळाही घातलेला आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे. त्यामुळे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी ही भाजी तयार होते. आणि आंबट गोड जे आपण घातलेलं आहे त्यामुळे तर अतिशय सुंदर चव अशी ह्या भाजीला येते. आणि यासोबत आपण पोळी, भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकतो. आणि त्यासोबत आपल्याला छान असा कांदा घ्यायचा आहे आणि लिंबू घ्यायचा आहे. लिंबू पिळल्यानंतर आपण त्या भाजीमध्ये तेल न घेता आपण जर चांगलं साजूक तूप जर घेतलं तर मग तर काही विचारायलाच नको.
म्हणजे अगदी दुधात साखर पडल्यासारखं दुग्ध शर्करा योग आपल्याला तो म्हणता येईल. अतिशय सुंदर अशी ही चव ह्या भाजीची लागते. आपण घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद. एकच नंबर अशी ही भाजी झालेली आहे.